जनतेचा पाठिंबा नसल्यामुळे ईडी सीबीआयचा वापर करून पक्षफोडीचे धंदे करणाऱ्यांचा निर्लज्जपणा बघा. त्यांनी ऍक्च्युअली जेलमध्ये जायला पाहिजे होतं. त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं. हो. आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं? नो, कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना. तुम्ही आमच्यासोबत या, मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार, तुम्हाला संविधानिक पदं मिळतील. पुढच्या महिन्यात महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ होणार. महापालिका निवडणुकीसोबतच 98 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होऊ शकतात. तर झालं असं की पुढच्या महिन्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळं भाजपने दोघांना 2 पर्याय दिले. भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर पोटनिवडणुकीला सामोरे जा. राजकारणाचा विचार केला तर आज राजकारणात टेन्शन कोणाला आहे? भाजप एकदम निर्धास्त आहे. कारण भाजपला आता कोणती भीती नाही. 5 वर्ष म्हणजे 2029 पर्यंत भाजप महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर जाणार नाही, हे 100% आहे. उद्धव ठाकरे यांना फारसं टेन्शन नाही, कारण त्यांच्याकडे आता गमवण्यासारखं काही नाही. भरपूर काही त्यांनी गमवलेलं आहे. राज ठाकरेंचा विचार केला तर राज ठाकरेंकडे गमवण्यासारखं काय नाही. आता जे काय मिळणार ते कमवणार आहेत. मग आता प्रश्न असा उरतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टेन्शन कोणाला आहे? आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जर कोण अस्वस्थ असतील तर ते आहेत एकनाथ शिंदे आणि त्या पाठोपाठ अजितदादा पवार. 2024चा जो निकाल लागला, लोकसभेचा निकाल, हा निश्चितपणे महायुतीच्या विरोधात लागला होता. अचानकपणे लाडक्या बहिणी आल्या. 2.25 कोटी लाडक्या बहिणींना अगदी वाटेल तसे पैसे वाटले आणि मतदान हे आपल्या बाजूने करून सत्तेमध्ये महायुती आली विधानसभेमध्ये. आता प्रश्न असा येतो की हे दोघं अस्वस्थ काय आहे? आता पहिलं बघूया एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे अस्वस्थ एवढ्यासाठी किंवा असं म्हणा की फडणवीसांनी त्यांची नांगी दाबून टाकलेली, म्हणजे तोडलेली एका पद्धतीने. त्यांचे जे प्रकल्प होते त्याला त्यांनी स्टे दिला. त्यांच्या खात्यावर नजर फडणवीसांची, त्यांच्या खात्यात जी माणसं आहेत, त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यात जी माणसं आहेत ती फडणवीसांची. म्हणजे फडणवीसांनी एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि त्याच्या टोळीची कोंडी करून ठेवली. आता अजितदादा पवारची किती कोंडी झाली त्यांची, तरी त्यांना फारसं ते अस्वस्थ होत नाही. त्याला कारण असं आहे की ते पूर्णपणे अवलंबून हे भाजपवर आहे. त्यांना माहिती आहे जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आपण आहोत. त्यामुळे ते भाजपशी जुळवून घेतात. पण आता हळूहळू असं वाटायला लागलंय की अजितदादा आणि शिंदे हे दोघंही अस्वस्थ आहेत. त्याला कारण पण तसं आहे. येणाऱ्या 75 दिवसामध्ये निकाल लागणार आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, शिवसेना हा पक्ष कोणाचा, म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना सुप्रीम कोर्टात होणार. आणि त्याच वेळी अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यातही मोठा सामना होणार की घड्याळ हे चिन्ह कोणाचं आणि राष्ट्रवादी हा पक्ष मूळ कोणाचा. एकंदरीत आजपर्यंत सुप्रीम कोर्टाची टिप्पणी बघितली किंवा आजपर्यंत त्यांनी काही प्रकरणात दिलेले निर्णय किंवा निकाल बघितले तर निश्चितपणे ते असंच सांगतात की शिंदे आणि अजितदादा यांच्या हातातून त्यांचे पक्ष आणि त्यांचं चिन्ह जाणार. जर ते जाणार तर मग त्यांच्या समोर पर्याय कोणते? तर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे विलिनीकरण आणि दुसरा म्हणजे तो त्यांना मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागणार. कारण तो पक्ष जर त्यांचा राहणार नाही, ते चिन्हच त्यांचं राहणार नाही, तर आमदार आणि खासदार त्यांचे कसे राहणार? मग आता ते दोघंही अस्वस्थ झाले तर आश्चर्य वाटायला नको. अशा वेळी त्यांच्या समोर पर्याय काय आहे? तर फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे भाजप. दुसरा जो पर्याय मध्यावधी निवडणुकीचा तर ते त्यांना भारी पडू शकतं. कारण भाजप हा असा एक पक्ष आहे जो मुत्सद्दी आहे, रणनीती आखणार आहे. त्यांनी आतापासूनच काय केलं तर जिथे जिथे अजितदादा आणि शिंदेचे आमदार किंवा खासदार आहेत तिथे त्यांनी आपले उमेदवार उभे करायला म्हणजे तयार केलेले आहेत. मग ते दुसऱ्या पक्षातील एखादा आमदार, एखादा माजी खासदार, माजी आमदार किंवा ताकदवर पदाधिकारी हे घेण्याचं सत्र भाजपात सुरू आहे. याचा अर्थ भाजपने बी प्लॅन तयार केलेला आहे. सूत्रांची जी माहिती आहे की अनेकदा एकनाथ शिंदे हे जाऊन अमित शहाना भेटलेल्या दिल्लीवारी करतात. अजितदादा फारशी दिल्लीवारी करत नाही, पण ते संपर्कात असतात अमित शहांच्या आणि फडणवीसांच्या. तर या दोघांना आता ऑफर आहे. ती ऑफर अशी आहे की भाजपला विधानसभेत महाराष्ट्राच्या आपलं संख्याबळ हे 234 करायचं आहे. स्वतःचे 132 आमदार, जवळजवळ 3 ते 4 आमदारांचा पाठिंबा हा भाजपला आहे.
पण भाजपला आता असं वाटतंय की पूर्ण बहुमताने एकदम ताकदीनिशी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत 2029 पर्यंत राहावं. म्हणजे पूर्ण ताकदीनिशी राहायचंय तर त्यांच्याकडेही दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय, अमित शहा यांनी ऑफर दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना की तुम्ही जर उद्या कोर्टामध्ये हरला, कारण निकाला येणार ऑक्टोबर अखेरीपर्यंत, जास्तीत जास्त 15 नोव्हेंबर पर्यंत पक्ष आणि चिन्ह कोणाचं याचा निर्णय हा सुप्रीम कोर्ट देणार म्हणजे देणार. बाजूने आला तर संपूर्ण टेन्शन हे संपलेलं असेल शिंदेचं आणि अजितदादांचं, पण तसं ते चिन्ह दिसत नाही. कायदेतज्ञांचं मत असं आहे की सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दणका देतानाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिलासा देऊ शकतात. उद्या जर पक्ष एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या हातून गेला तर त्यांच्याकडे सर्वात मोठा पर्याय काय असेल तर तो म्हणजे विलिनीकरणाचा, आणि अमित शहानी त्यांना तोच पर्याय दिलाय की तुम्ही जर हरलात तर तुम्ही तुमचा पक्ष आमच्या पक्षात विलिनीकरण करा, तुम्हाला योग्य तो मान सन्मान दिला जाईल, तुमच्या आमदारांना खासदारांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल, तुम्ही आमच्या सोबत या. जर अजितदादा आणि एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची ताकद आणखीन मजबूत होणार आहे. मजबूत म्हणण्यापेक्षा विरोधकच उरणार नाही, कारण जर 234चं संख्याबळ हे जर महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपकडे आलं तर मग उरलं काय. ताकद ही भाजपची वाढलेली असणार, आणि म्हणून अमित शहा यांनी ही पहिली ऑफर दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना की तुम्ही आमच्या मध्ये या, आमचं विलिनीकरण करा आणि पक्षाची ताकद वाढवा, पक्षासाठी काम करा. एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी जर तो पर्याय जर नाकारला मग त्यांच्याकडे पर्याय काय होतो तर त्यांच्याकडे हा पर्याय उरेल की मध्यावधी निवडणुकीला म्हणजे पोटनिवडणुकीला त्यांना सामोरं जावं लागेल. जर पोटनिवडणुकीला सामोरं जायचं तर मग भाजपशी त्यांना दोन हात करावे लागणार, म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे भाजप. मग स्वबळावर किंवा हे दोन पक्ष एकत्र येऊन किती निभाव लागू शकेल तर तसा निभाव लागणार नाही. त्यामुळे भाजप समोर कशा पद्धतीने आपण जायचं हे टेन्शन आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा नाही, कारण उद्या जर निवडणुकीला सामोरं गेले तर त्यांचे आमदार आणि खासदारच तयार होणार नाही. बहुसंख्य आमदार आणि खासदार हे म्हणतील की सामोरं जायचं पराभव होईल, त्यापेक्षा मग भाजप सोबत जाऊया, तो आपल्यासाठी सोपा मार्ग आहे. त्यामुळे भाजपाचे म्हणजे पाचो उंगली घी में, कारण उद्या समजा आणि नाही झालं तरी आज भाजपची संख्याबळ 136 आहे, त्यांना जेमतेम 10 आमदार पाहिजे 2029 पर्यंत आपलं राज्य चालवायला. उद्या जर पुन्हा निवडणुका जर पोटनिवडणुका झाल्या कोर्टाच्या आदेशानंतर तर तिकडे भाजपला 10 आणि 15 आमदार निवडून आणणं कठीण नाही, आणि सर्व काही सुप्रीम कोर्टावर अवलंबून आहे. सुप्रीम कोर्ट त्यांचं भवितव्य राजकीय ठरवणार आहे. आता येणाऱ्या काळात म्हणजे अवघ्या 75 दिवसात कळेल की सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, कोणाला धक्का देतं, कोणाला दिलासा देतं.